परिस्थितीची घ्या म्हणून. काय नेमका प्रकार घडला होता आणि इथून पुढे तुमची काय भूमिका असणार आहे? काल छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार प्रसाद लाड आले होते. 20 तारखेला त्यांचं आणि माझं संभाषण भ्रमणध्वनीद्वारे झालेलं होतं. त्या अनुषंगाने काल त्यांना रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मी भेटायला गेलो, परंतु त्या ठिकाणच्या सिक्युरिटी गार्डनी सांगितलं की ते झोपलेले आहेत. आणि मी त्या ठिकाणून निघून मी माझ्या बाहेर वैयक्तिक कामासाठी आल्यानंतर या ठिकाणचे PI अमोल मुरमे का तुरमे अतुल एरमे यांनी डायरेक्ट येऊन मला मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने मला त्या डिटेक्ट केलं. खरं तर ही लोकशाही आहे का पेशवाई आहे, खरा प्रश्न आहे. या भारतामध्ये संविधान लागू आहे, लोकशाहीचा कायदा आहे. आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन संबंधित आमदाराला मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आणि मराठा समाजाच्या मागण्याच्या अनुषंगाने ते अंतरावले येथे चर्चेला जाणार आहेत. त्यांना समाजाच्या काय मागण्या आहेत हे कळवण्याकरता एक निवेदन आम्ही 8 पानाचं त्यांच्याकडे देणार होतो. आणि लोकशाहीमध्ये जर का निवेदन द्यायचं नसेल तर नेमकं करायचं काय? मग मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने किंवा मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने शासनाला मराठा समाजाची नेहमीच दिशाभूल करायची आहेत का? हा खरा प्रश्न या निमित्ताने मला आता देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेंना विचारायचा आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे दोघं जण जे डिटेन केले होते त्यांनी फोनवरून धमकी दिली होती. त्यांचा प्रयत्न होता की हॉटेलमध्ये येऊन हल्ला करायचा, तर त्याच्यामुळे तुम्हाला डिटेन केलं असं त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. प्रसाद लाड यांना ज्यांनी कोणी ती माहिती दिली असेल, प्रसाद लाड यांच्या वैयक्तिक नंबरवर फोन गेलेले असतील तर त्यांनी त्याचे कॉल रेकॉर्डिंग्स, त्याचे कॉल डिटेल्स द्यावेत. मी त्यांना जवळपास 1 मिनिट 53 सेकंद 20 तारखेला बोललेलो होतो. काल त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन लागला नाही. आम्ही जर का त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये किंवा शिवीगाळ केली असेल तर आम्ही जिजाऊचे संस्कारामध्ये वाढलेले लोक आहोत. आम्ही समाजासाठी काम करणारे लोक आहोत. आम्हाला प्रत्येकाच्या आया बहिणी सारख्या आहेत. आम्हाला जे संस्कार दिले आहेत ते मराठा समाजाचे संस्कार आहेत. प्रसाद लाड आता सांगतात की मी मराठा आहेत आणि मी माझ्या आईवर शिवी दिले आहेत, जिजाऊ माझी आई आहेत. मग अंतरावली सराटीमध्ये जो हल्ला झाला, आमच्या आया बहिणींचं रक्त सांडलं, त्यावेळेस प्रसाद लाड मराठा नव्हते का? आणि खरं तर प्रसाद लाड या ठिकाणी खोटं बोलत आहेत. प्रसाद लाडला माझ्या या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहेत, अशी एकही रेकॉर्डिंग जर का तुम्ही दिली तर आम्ही तुमची जाहीर माफी मागू. अन्यथा मराठवाड्यात येताना तुम्ही मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे. आता पुढे काय भूमिका आहे तुमची? मराठा समाजाची उद्या राज्यव्यापी बैठक, चिंतन मंथन बैठक या ठिकाणी अभ्यासकांची, कायदेशीर तज्ज्ञांची शिवछत्रपती महाविद्यालयात आम्ही उद्या सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजता ठेवले आहेत. उद्या 4 वाजता पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची दिशा, मार्गदर्शक दिशा आम्ही ठरवणार आहोत. आंदोलन जरांगे पाटलाचे समर्थक असेल की वेगळा असेल? नाही, मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू झालं होतं तो लाठीचार्ज झाला, भावना जुळल्या गेली सगळ्या समाजाची, त्याला राजकीय इनपुट मिळालेत आणि समाजाच्या सर्व संघटना मनोज जरांगे यांच्या त्या आंदोलनाला पाठिंबा देत होतात. पण आता या आंदोलनाला एक राजकीय वळण देण्याचं काम या ठिकाणचं सरकार करत आहेत. आता काल परवा मनोज जरांगे यांच्या इतर सरकारांवर आरोप करण्याचं काम या इथल्या व्यवस्थेने केलं आहे. आम्ही मनोज जरांगे यांच्या सोबत काम करणारे लोक आहोत ना. मनोज जरांगे समाजाचं भलं करत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि समाजाचं भलं होत नसेल तर मनोज जरांगेंना आम्ही त्या मार्गदर्शक सूचना देण्याचं काम उद्याच्या बैठकीच्या माध्यमातून करणार आहोत. शेवटी उद्देश सर्वांचा समाजाचं भलं करणं हाच आहे. सर्व समाजाचे एकनिष्ठ आहेत, पण समाजामध्ये फूट पाडण्याकरता सरकार षड्यंत्र करत आहेत. काल प्रसाद लाड सांगतात की माझ्यावर जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. रामा इंटरनॅशनलमध्ये आम्ही 2 कार्यकर्ते घुसलो. रामा इंटरनॅशनलची सिक्युरिटी, तिथं असलेली पोलीस व्यवस्था, ती 3 स्टार हॉटेल आहेत, तिथं त्या लॉबीमध्ये जाऊन त्यांच्यावर हमला करणे हे संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवकांना शोभल का? हा विचार प्रसाद लाडने केला पाहिजे. पण प्रसाद लाड सरकारचा निष्क्रियपणा, नाकारतेपणा झाकण्याकरता आमच्यासारख्या आंदोलकांवर खोटे आरोप करतायत. त्यांना माहिती आहे की भेट घेऊनसुद्धा मी काही देऊ शकणार नाही, सरकार काही देऊ शकत नाहीत. 3 वर्षापासून सातत्याने आंदोलन चाललं आहे. 2 वेळेस मुंबईचं दर्शन झालं, गुलालाचा तह झाला, पण मराठ्यांच्या हातात पानं पुसली गेलीत. हेच आम्ही वारंवार 8 महिन्यापासून सांगतो. हे सरकार मराठ्यांना काहीच देऊ शकत नाहीत. उलट जे काही चालू झालं होतं ते बंद करण्याचं काम या सरकारच्या वतीनं चालू आहेत आणि हे मनोज जरांगे पाटील यांना समजून सांगण्याकरता आम्ही अनेकदा प्रयत्न केले. पण व्यापक बैठक उद्या राज्याच्या अभ्यासकांची, कायदेशीर तज्ज्ञांची होणार आहे. त्याच्यातून एक ड्राफ्ट फायनल करून उद्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही मनोज जरांगे पाटलांकडे सुद्धा तो निरोप पाठवणार आहोत. उद्या मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा त्या बैठकीला यावं, कारण तेही शिवबा संघटनेचे अध्यक्ष आहेत. बैठकीपूर्व हे सर्व घडून गेलं नाही, खरं तर हे षड्यंत्र आहे. आमच्यासारख्या अभ्यासकांना त्या ठिकाणी डिटेक्ट करून सरकार आमच्यावर दबाव आणू पाडत आहेत. पण त्यांनी हे विसरले की छत्रपती शिवरायांच्या विचाराने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने वागणारे आम्ही मंडळी आहोत. प्रसाद लाड हे काय एका फक्त संविधानिक पदावर एक आमदार आहेत, पण ते मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेत.
पण गेल्या 9 उपोषणाच्या वेळी मनोजदादा जरांगेंना दरवेळेस एक सरकारचा नवीन प्रतिनिधी येतो, दरवेळेस एक आश्वासन दिलं जातं आणि ते आश्वासन काही दिवसानंतर परिपूर्ण होत नाहीत आणि सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला अशी 9 वेळेस पानं पुसलीत. त्याच्यामुळे आमचा आरोप आहे सरकार मराठ्यांना काहीच देऊ शकत नाही. नाव काय तुमचं? योगेश शेळके दामुरीकर, छत्रपती संभाजीनगर.